प्रत्येक वेळी नशीब साथ देत नाही. बघा गाढवाची खोड कशी जिरली. गाढवाची खोड आणि व्यापाऱ्याची युक्ती. एका गावात सोपान नावाचा एक व्यापारी राहायचा. त्याच्याकडे एक गाढव होते ज्याचे नाव होते चंदू. सोपान रोज चंदूच्या पाठीवर मिठाची पोती लादून ती बाजारात विकायला न्यायचा. दिवस बाजारात जाताना वाटेत एक नदी लागली. चंदूचा पाय अचानक घसरला आणि तो नदीच्या पाण्यात पडला. पाण्यात पडल्यामुळे पोत्यातील बरेचसे मीठ विरघळून गेले आणि पोते हलके झाले. चंदूला खूप आनंद झाला. त्याला वाटले, अरे वा, पाण्यात पडलो की ओझं कमी होतं. दुसऱ्या दिवशी चंदूने मुद्दामून नदीत उडी मारली. पुन्हा मीठ विरघळले आणि त्याचे काम सोपे झाले. सोपानला आता समजले होते की चंदू मुद्दाम खोडसाळपणा करतोय. चंदूला धडा शिकवण्यासाठी सोपानने एक युक्ती लढवली. तिसऱ्या दिवशी सोपानने चंदूच्या पाठीवर मिठाऐवजी कापसाची पोती लादली. चंदूला वाटले, आज पुन्हा पाण्यात पडलो की ओझं अजून कमी होईल. त्याने नदी येताच आनंदाने पाण्यात डुबकी मारली. पण झालं उलटच. कापसाने नदीचे पाणी शोषून घेतले आणि कापूस आधीपेक्षा 10 पट जड झाला. चंदूला आता साधे चालणेही कठीण झाले. ओझ्याने त्याचे कंबरडे मोडायला आले. त्या दिवशी त्याला आपली चूक उमजली. तात्पर्य: प्रत्येक वेळी नशीब साथ देत नाही. आळस आणि अतिशहाणपणा माणसाला किंवा गाढवालाही संकटात टाकू शकतो.